सांगितली तर पहिलं काम पटकन पूर्ण करून दुसऱ्या कामाकडे जाईल, दुसरं काम पटकन पूर्ण करून तिसऱ्या कामाकडे जाईल, तिसरं काम पटकन पूर्ण करून चौथ्या कामाकडे जाईल. याला म्हणायचं चपळ. पण ज्ञानोबारायांना या मनाचा एक चांगला स्वभाव दिसतो, म्हणून ते ज्ञानोबाराय हे संतांचा हा विशेषच आहे. संतांना कोणामध्ये गोड दिसत नाही. बाकी सगळे म्हणतील मन वाईट आहे, मन वाईट आहे, मन वाईट आहे, पण ज्ञानोबाराय म्हणतात मन वाईट नाहीये बाबांनो, तुम्ही विचार करा. ज्ञानोबाराय अहो हा खरंच संतांचा विलक्षण स्वभाव आहे. जगाला जे वाईट वाटतं ना, संत त्यामध्ये सुद्धा एक चांगला गुण आपल्याला दाखवतात. ज्ञानोबारांचा विचार मनाचा काय स्वभाव आहे. ज्ञानोबाराय म्हणतात परिया मनाचे एक निके ते देखिया गोडीची ठाया सोके बस. एखादी गोष्ट त्याला जर आवडली, त्याला तो स्वभाव, ती चांगली गोष्ट त्याला तिथपर्यंत न्यावं लागतं, तिथपर्यंत लवकर जात नाही ते. आणि त्यातही विशेष करून तर भगवंताच्या चरणाजवळ जर त्याला न्यायचं असेल ना, ते लवकर जात नाही. तिथं त्याला ओढत 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 न्यावं लागतं. आणि एकदा जर तिथे गेलं, एकदा त्या भगवंताच्या चरणाजवळ ते पोचलं, परती माघारे त्या मनाला गोडीची ठाया सोके असं म्हटलंय. एखाद्या चांगल्या ठिकाणी जर त्याला नेण्यापर्यंत आपल्याला थोडे कष्ट घ्यावे लागतात. ते मन सरळ तयार होत नाही, त्याला आणावं लागतं. आळंदीतून निघालं तर ते लगेच म्हणणार नाही तुम्हाला पंढरपुरापर्यंत पायी चालू आपण. एखाद्या मुक्कामापर्यंत चाललं की ते म्हणेल आपण घरी जाऊ आता बस. पण त्याला आणावं लागतं, नाही आपण थोडं पुढे जाऊ, थोडं चल पुढे. ते तिथूनही म्हणत नाही चल ना घरी, इकडे लक्ष द्या असं. तिथूनही ते मन तुम्हाला म्हणत नाही चल घरी, त्याला थोडं म्हणावं लागतं, अजून 2 मुक्काम चालू. थोडं पुढे गेल्यावर ते पुन्हा म्हणत नाही आता चल ना घरी, पाय दुखतायत, नाही थोडं पुढे चालू. अरे बघ दिवे घाट किती सुंदर दिसतं. त्या मनाला थोडं ते दाखवावं लागतं. ते दिवे घाटातून पुढे गेले की म्हणतं बस आता घरी चल. नाही रे बघ सोपानकाकांचं दर्शन घेऊ, आता जेजुरीला जाऊ, कुलदैवत आहे आपलं, असं म्हणून थोडं पुढे द्यावं लागतं. तिथून म्हणत नाही आता घरी जाऊ, त्याला नाही नाही थोडं चल पुढे, फलटण आहे पुढे चल. अरे अरे बघ ना किती जवळ, आता धावा आहे, तुकोबारांचा धावा आलाय, आता थोडं पुढे चल. काय सोहळा रिंगणाचा बघ. त्या मनाला ती गोडी दाखवावी लागते तिथपर्यंत. तर ते मन थोडं त्याला दाखवावं लागतं, अरे अजून थोडं पुढेच. मग वाखरी जवळ आला पडतं, नाही बाबा फार गर्दी, आता इथून जाऊ बाबा आपण परत, नको त्या त्याला म्हणाला अरे चल पंढरपुरापर्यंत एवढं आलोय ना चालू, थोडं चल पुढे. मग ते पंढरपुरात कसं बसलं येतो, हा फार गर्दी चला परत, नाही मग त्या मला म्हणाला अरे इतकं चालत आलं देवळात जाऊ, रावळात जाऊ, थोडा वेळ थांबून रांगेत, काय हरकत आहे. मग ते कसं तरी करत 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 त्याला रावळापर्यंत आणावं लागतं. रावळापर्यंत आल्यानंतर त्या गर्दीमध्ये कंटाळून ते मध्येच एकदा म्हणतं तरी की जाऊ बाबा इथून, नको कंटाळा आला आता. मग त्या मनाला म्हणावं की नाही बाबा चल तू इथपर्यंत आलायस की नाही, चल थोडस. आणि एकदा त्या सावळ्या परब्रह्माला त्या पांडुरंगाला पाहिलं, त्याला एकदा दाखवलं की बघ ही खरी गोडी आहे, इथे सगळं सुख आहे. ते चरण एकदा त्या मनाला